सद्गुरूंचे पुण्यस्मरण, सद्गुरु नाम संकीर्तन, सद्गुरु गुणानुवाद गान, श्रवण मनन सद्गुरूंचे, श्रवण मनन सद्गुरूंचे. आज ऐकूया स्वामी स्वरूपानंद एक अलौकिक राजयोगी या ग्रंथातील प्रकरण 6 भावभक्तीची भावुक गाथा याचा भाग 8. 12 सप्टेंबर 1973 रोजी स्वामी स्वरूपानंदांचं मी हे शेवटचं दर्शन घेतलं. त्यावेळी स्वामींनी उच्चारलेले आता हे शेवटलं हे शब्दसुद्धा अगदी निखालस असे खरे ठरले. उरलेल्या म्हणजे 1973 सालात आणि 1974 सालात अगदी स्वामी समाधीस्थ होईपर्यंत पावसला स्वामींकडे माझ्या जवळजवळ 8 ते 10 खेपा झाल्या असतील, पण त्या कुठल्याही वेळी मला त्यांचं दर्शन झालं नाही. अगदी खोलीबाहेरूनही घडलं नाही. आता हा ग्रंथ घेऊन त्यांचा त्यांनाच अर्पण करण्यासाठी म्हणून पावसला जाईन, तेव्हाच तदनंतरच्या काळात स्वामींच्या खोलीत जाणार आहे. असो, पावस होऊन स्वामींचं दर्शन घेऊन सप्टेंबर 1973 मध्ये मी पुण्याला आलो. पत्नीच्या आजारात म्हणून किंवा तत्पूर्वी बरेच महिने रजेवर होतो, म्हणून नोकरीवर रुजू झालो. मनात आलं, ह्यापुढं जो काही थोडा परमार्थ करतो तो पण आता बंद करायचा. आपली मुलं, स्वयंपाक, ऑफिस आणि घर ह्या व्यतिरिक्त काहीही करायचं नाही असं म्हणून काही दिवस सर्व सोडून दिलं. पण माझा हा विचार फार दिवस टिकला नाही. स्वामींची पकडच फार मोठी. विचार केला, इतर स्वामी भक्त 3-3, 4-4 तास ध्यानधारणा अभ्यास करतात. स्वामींचे अधिकारी शिष्यसुद्धा तितकीच ध्यानधारणा आवश्यक आहे असे सांगतात, आणि आपण तर दररोज नित्यनियमानं करीत असलेल्या ध्यानातील 10-15 मिनिटांचं स्वामींचं स्मरणसुद्धा सोडून दिलं. हे बरं नाही. म्हणून काही दिवसातच माझा विचार मी बदलला. पुन्हा नित्य असं थोडं स्वामीस्मरण आणि जपसाधन सुरू केलं. त्यात फरक फक्त एकच केला, तो हा की पत्नी निधनापूर्वी हे जे मी सर्व घरी करीत असे ते तसं घरी न करता माझ्या घराजवळील नातूंच्या शिवमंदिरात जाऊन हे सर्व करायला लागलो. दिवसामागून दिवस जात होते. पत्नी वियोगानंतर ऑफिस, 4 मुलांचा स्वयंपाक आणि प्रपंचातील इतर जबाबदाऱ्या असं सर्व मला फार दिवस जमेलसं वाटत नव्हतं. त्यातून मध्येच कोणीतरी भेटे, चेष्टेत म्हणा, कळकळीनं म्हणा व प्रेमानं म्हणा, मला म्हणून जाई, काय भट, लग्न करता की काय? माणसाचं मन कसं विचित्र आहे. उगीच नाही भगवंतांनी इंद्रियाणाम मनश्चास्मी असं म्हटलंय. हे मन कैसे केवढे, ऐसे पाहो म्हणो तरी न सापडे, एरवी रहाटावया थोडे, त्रैलोक्य यया. अशी या मनाची स्थिती आहे. कधी कधी दुसऱ्यांनी काही सांगितलं किंवा सुचवलं की स्वतःचा असा काही विचार न करताच आपलं मन कसं त्या गोष्टीबद्दल उगाचच असा विचार करू लागतं. त्याच विचाराभोवती कसं भिरभिरत राहतं. माझ्या बाबतीत ह्या संदर्भात त्यावेळी असंच काहीतरी झालं असावं. पत्नीच्या वियोगानंतर सप्टेंबर किंवा ऑक्टोबर 1973 मधली गोष्ट असेल. असाच कोणीतरी या अर्थाचा प्रश्न मला विचारला आणि तो ऐकून माझं मन
त्याच अनुरोधानं असं काही दिवस भिरभिरू लागलं. त्यातूनच आलेली ही एक स्वामी प्रचिती. बलिप्रतिपदा म्हणजे 27 ऑक्टोबर 1973 रोजी घडलेली ही गोष्ट. पहाटे अगदी लवकर उठलो, स्नान वगैरे उरकलं आणि देवळात जपासाठी म्हणून गेलो. पाट मांडून त्यावर आसन टाकलं, माला मंत्र वगैरे संपवला आणि नवार्णवाला सुरुवात केली. श्वासोच्छ्वासी अशी माझी 1-1.5 माळ झाली असेल नसेल तोच स्वामींनी दृष्टांत दिला. तो दृष्टांत असा. मी पावसला स्वामींच्या खोलीत गेलोय. स्वामी मला म्हणाले, लघवीचं भांडं आणा. स्वामींच्या पलंगाखालील ॲल्युमिनियमचं लघवीचं भांडं मी बाहेर काढू लागलो. तोच ते मला म्हणाले, नको, समोर तुळशी वृंदावनाजवळ जे आहे ते आणा. मी खोलीतून समोरच असा चालत जाऊ लागलो. अंगणातील तुळशी वृंदावनाजवळ आलो. पाहतो तो देसायांच्या तुळशीचं लग्न लागलेलं. तुळशीच्या भल्या मोठ्या रोपाला हिरव्या बांगड्यांचे चुडे बांधलेले. तुळशी वृंदावनाखाली एक गोपाळकृष्णाचा फोटो ठेवलेला. त्याला कापसाची मधून मधून कुंकू लावलेली माळ म्हणजे कार्पास वस्त्र असं घातलेलं. हे पाहून मनात विचार आला, आज बलिप्रतिपदा आणि यांनी तुळशीचं लग्न कसं काय लावलं. ह्या विचारातच मी तिथं स्वामींचं ते लघवीचं भांडं पाहायला लागलो. तर तुळशी वृंदावनापासून जरा दूर डोणीजवळ ते ठेवलेलं दिसलं. मी ते उचललं आणि स्वामींच्या खोलीत घेऊन आलो. स्वामींनी आपली लघवी त्याच्यात आटपली आणि भांडं माझ्या हाती देत आणि रागावलेला चेहरा करीत ते मला म्हणाले, ही नेऊन बाहेर टाका आणि ते विसरा. म्हणजे तुळशी वृंदावनाकडे हात दाखवीत. ध्यानातील वरील दृष्टांतानंतर मी त्या दिवशी मध्येच दचकून असा उठलो होतो. माझ्या हातातील जपमाळ खालीच पडली होती. योगी सद्गुरूंची शक्ती सत शिष्याच्या बाबतीत कशाप्रकारे कार्यरत असू शकते हे दाखवण्यासाठी म्हणून आणि ह्या प्रकरणाच्या अगदी मूळ गाभ्याशी ह्या दृष्टांताचा अगदी जवळचा असा संबंध असल्यामुळं तो सविस्तर मी निवेदिला. एरवी त्याला विशेष महत्त्व नाही याची मला कल्पना आहे. पत्नीच्या निधनानंतर माझ्या मनात उठणाऱ्या विवाहसंबंधीच्या अयोग्य विचारांचं समूळ उच्चाटन करण्यासाठी म्हणूनच की काय, स्वामींनी माझ्या ध्यानात हा दृष्टांत मला दिला. पण हा दृष्टांत देऊनच ते थांबले नाहीत. बलिप्रतिपदेनंतर आणि बलिप्रतिपदेसच लिहिलेलं असं स्वामींचं एक पत्र मला आलं. त्यात संदर्भ दिला होता माझ्या 2 महिन्यांपूर्वीच्या एका पत्राचा. मूळ पत्र स्वामीजींच्या लेखनिकांनीच लिहिलं होतं आणि ताजा कलम मात्र स्वामींनी स्वहस्ते लिहिला होता. तो लिहून आत्मतृप्त, स्वरूपानंद इत्यादी शब्दसुद्धा त्यांनीच लिहिले होते. ताजा कलममध्ये ज्ञानेश्वरीतील एका ओवीचा फक्त शेवटचा अर्धा भागच लिहिलेला होता. तो असा, हे संन्यासयुक्ती सोपारी दिधली तुझ. आपला शिष्य वात्रट आहे, चिकित्सक आहे, हूड आहे, चंचल आहे अशा तऱ्हेच्या ओव्या पावस होऊन मी इतर भक्तांच्या पत्रात लिहिलेल्या अशा त्यांनी वाचल्या असतील असं सर्व लक्षात घेऊनच की काय, आपल्या पत्रातील ताजा कलममधील वरील ओवींपुढे स्वामींनी माझ्या डोक्यात ह्या दृष्टांताच्या संदर्भातच आणि प्रकट प्रकाश पडेल असा कळलं हा एक शब्द लिहिला होता. ह्या सर्वातून जे घ्यावयाचं ते मी घेतलं. पत्नी वियोगापूर्वी जवळजवळ 9 महिने आधीच माझा मोठा मुलगा चिरंजीव श्रीराम यास स्वामींच्या आशीर्वादानं बँकेत नोकरी मिळाली होती. प्रश्न होता तो फक्त माझ्या मुलाच्या वयाचाच. तो त्यावेळी केवळ 20 वर्षांचा होता. इतक्या लवकर त्याचा विवाह करणं योग्य की अयोग्य असाही प्रश्न माझ्यापुढे त्यावेळी येई. पण हे सर्व प्रश्न स्वामींनीच
पावसला बसल्या बसल्या सोडवले. निदान माझी तरी तशी श्रद्धा. चिरंजीव श्रीरामाचा विवाह झाला, पुन्हा घर चालू झालं आणि पुन्हा तीच स्वामी स्वरूपानंदांच्या भावभक्तीची गाथा सुरू झाली. या भागाबरोबरच प्रकरण 6 भावभक्तीची भाऊक गाथा याचं वाचन आता समाप्त होत आहे. उद्यापासून आपण प्रकरण 7 स्वामी निजधामी चालले याचं वाचन क्रमशः ऐकूया. श्रीमद सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.